सरकारी नोकरी, अर्ज करतो, परीक्षा देतो आणि मग वाट बघणं. हे वाट बघणं किती त्रासदायक असतं, बरोबर ना? पण थांबा, आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन परिपत्रक काढलंय जे हे सगळं चित्र बदलू शकतं. काय आहे हे परिपत्रक आणि त्यामुळे भरती प्रक्रिया खरंच वेगवान होणार का? चला आज आपण हेच समजून घेऊया. सगळ्यात मोठा प्रश्न, सरकारी भरतीला एवढा उशीर का लागतो? म्हणजे अर्ज केल्यापासून ते नियुक्तीपत्र हातात येईपर्यंत अक्षरशः वर्षानुवर्षे निघून जातात. या दिरंगाई मागे नेमकं कारण काय आहे? चला या नवीन सरकारी आदेशाच्या माध्यमातून आपण या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की प्रॉब्लेम नेमका कुठे आहे. भरती प्रक्रियेत एक असा स्पीड ब्रेकर आहे जो सगळाच वेग कमी करतो. झालंय असं की आरक्षणाची पडताळणी करण्यासाठी जे प्रस्ताव पाठवले जातात त्यात इतक्या चुका असतात की तिथेच सगळं अडकून पडतं. हाच तो मुख्य अडथळा आहे. आणि मग ह्या चुकांमुळे काय होतं? कल्पना करा, प्रस्ताव पुढे जातो, त्यात चूक सापडते, तो परत येतो, दुरुस्त होतो आणि मग पुन्हा पाठवला जातो. या येण्या जाण्यातच प्रचंड वेळ वाया जातो आणि मग दोष कोणाला दिला जातो? मागासवर्ग कक्षाला. सगळ्यांना वाटतं की त्यांच्यामुळे उशीर होतोय, पण खरं तर मूळ कारण त्या प्रस्तावांमधल्या चुका असतात. बरं, मग या चुका नक्की होतात कुठे, ज्यावर आता सरकारनं लक्ष केंद्रित केलंय? ह्या सगळ्या दिरंगाईच्या केंद्रस्थानी आहे एक खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट. त्याचं नाव आहे बिंदू नामावली किंवा इंग्लिशमध्ये पॉईंट रोस्टर. आता हे बिंदू नामावली म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक मास्टर लिस्ट किंवा एक वही आहे जी हे पक्क करते की आरक्षणाचे नियम तंतोतंत पाळले जात आहेत आणि प्रत्येक पद योग्य उमेदवाराला योग्य क्रमानेच मिळतंय. आणि आश्चर्य वाटेल, पण या भरती प्रक्रियेला ब्रेक लावणारं मोठं कारण आहे याच बिंदू नामावलीमध्ये होणाऱ्या अगदी साध्या म्हणजे लिपिकीय चुका. हो, म्हणजे डेटा एंट्रीमधली एखादी छोटीशी चूक अख्ख्या भरती प्रक्रियेला थांबवून ठेवू शकते. अविश्वसनीय आहे, पण हेच खरं आहे. तर मग या समस्येवर सरकारनं काय तोडगा काढलाय? सरकारनं एक नवीन आदेशच जारी केलाय आणि हा आदेश थेट या चुकांच्या मुळावरच घाव घालतो. हेच ते महत्त्वाचं परिपत्रक, सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं. ह्या परिपत्रकामुळे आता एक नवी सिस्टम लागू होणार आहे. या नवीन आदेशाचा हेतू अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. दोन मुख्य गोष्टी आहेत. एक, जिथून माहितीची सुरुवात होते म्हणजे अगदी पहिल्या टप्प्यावरच ती 100% अचूक असावी. आणि दुसरं, यामुळे आपोआपच संपूर्ण भरती प्रक्रियेला वेग मिळावा. आता येऊया या आदेशाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. सरकारने एक नवीन सिस्टम आणली आहे ज्याचं नाव आहे मेकर चेकर. नावावरूनच कळते यात 2 स्तर आहेत. तर ही सिस्टम काम कशी करते? एकदम सोपं आहे. स्टेप 1, मेकर हा एक अधिकारी असेल जो सगळी कागदपत्र बघून बिंदू नामावली तयार करेल. स्टेप 2, चेकर हा एक दुसराच अधिकारी असेल जो मेकरनं तयार केलेल्या प्रत्येक एंट्रीची बारकाईने तपासणी करेल. स्टेप 3, मग जे नियुक्ती प्राधिकारी आहेत ते स्वतः काही नोंदी उचलून तपासतील खात्री करण्यासाठी. आणि मग फायनली जेव्हा सगळं बरोबर असेल तेव्हाच हे रोस्टर पुढच्या पडताळणीसाठी पाठवलं जाईल. म्हणजे चूक व्हायला संधीच नाही. प्रश्न होतो की हा चेकर तपासणी नक्की कशाच्या आधारे करणार? तर त्यासाठी मूळ कागदपत्र वापरली जातील. म्हणजे उमेदवाराचं नियुक्तीपत्र, त्याचा जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर जे काही महत्त्वाचे सेवा रेकॉर्ड्स आहेत ते सगळं समोर ठेवून एक एक नोंद तपासली जाईल. आणि इथेच खरी गंमत आहे. तपासणी झाल्यावर त्या चेकर अधिकाऱ्याला एका प्रमाणपत्रावर सही करावी लागेल. त्यात स्पष्ट लिहिलेलं असेल की मी बिंदू नामावलीमधील सर्व नोंदी तपासल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत. म्हणजे आता जबाबदारी ढकलण्याला वावच नाही. ही थेट वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समजा या नव्या नियमांचं पालन नाही झालं तर काय? आणि जबाबदारी कोणाची? सरकारने हे सुद्धा एकदम स्पष्ट केलंय. बघा, जर रोस्टर चुकीचं असेल तर काय होतं? भरतीला उशीर, कायद्याचं उल्लंघन, कोर्ट कचेऱ्या. पण जर रोस्टर अचूक असेल तर भरती वेळेवर, कायद्याचं पालन आणि प्रशासन एकदम सुरळीत. फरक अगदी स्पष्ट आहे. आणि यातली सगळ्यात मोठी गोष्ट, यापुढे बिंदू नामावलीमध्ये जर काही चूक आढळली आणि त्यामुळे काही कायदेशीर पेच निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही थेट नियुक्ती प्राधिकरणावर असणार आहे. आता कुणीही माझी चूक नाही असं म्हणू शकणार नाही. म्हणजे या सगळ्याचा सारांश काय? अगदी एका वाक्यात सांगायचं तर सुरुवातीला जर अचूकता पाळली तर सगळ्यांचाच वेळ वाचतो. हेच या परिपत्रकाचं मूळ सूत्र आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतो, जर एक साधी मेकर चेकर प्रणाली इतकी मोठी प्रशासकीय अडचण दूर करू शकते तर विचार करा, हेच तत्व प्रशासनाच्या इतर कुठल्या कामांमध्ये वापरता येईल? कुठे कुठे अशी तपासणी लागू करून आपण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक बनवू शकतो? नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?